खरं तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू फरहाननी जी ॲक्शन केली ती अतिशय चुकीची आहे। त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर क्रिकेटच्या माध्यमातून मिसाईल टाकण्याचं काम केलंय। पाकिस्तानचे खेळाडू जर का आमच्याकडे बंदूकसारखं बॅट दाखवत असतील तर त्या खेळाडूंना आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी मिसाईल टाकून उत्तर दिलंय। एकदा नाही तर दोनदा आशिया कपमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम मिसाईल टाकून आपल्या क्रिकेटपटूंनी केलंय। त्यामुळे अशा पद्धतीच्या बंदुका भारतीय क्रिकेटपटूवर किंवा भारताकडे चालवण्याची हिम्मत पाकिस्तानने जेव्हा जेव्हा केली तेव्हा त्याला मुंहतोड जबाब देण्याचं काम, तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीयांनी केलंय। काल देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये सूर्यकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानवर क्रिकेट रूपी मिसाईल टाकून पाकिस्तानला गारद करण्याचं काम केलंय। संजय राऊत, आपल्या भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीकडे लक्ष द्या। तुम्हाला भारतीय खेळाडूच्या कामगिरीकडे बघायला लक्ष नाही। भारतानं एकदा नाही तर दोनदा सामना जिंकलाय, दोनदा मॅच जिंकली। संजय राऊत यांनी एक तरी ट्विट केलं का? संजय राऊत यांनी पाकिस्तानचा उदो उदो करणं थांबवावं, आधी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट करावं। संजय राऊतनी त्या दिवशी आपण भारत पाकिस्तान सामन्यामध्ये विजयी झालो एकही ट्विट केलं नाही, भारताचं अभिनंदन केलं नाही। आजही आपण भारत पाकिस्तान सामन्यामध्ये विजयी झालो, संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करणारं ट्विट केलं नाही। संजय राऊत, तुम्हाला लाज वाटते का भारतीय टीमचं अभिनंदन करायला? हिम्मत असेल तर आधी भारतीय टीमचं अभिनंदन करा आणि मग अशा पद्धतीचे उत्तर द्या। आपल्या क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर मिसाईल टाकून क्रिकेटच्या मैदानात विजय मिळवलाय, त्याबद्दल आपल्या टीमचं अभिनंदन करा।